मात्र प्रेक्षकांसाठी यावेळेला मात्र खुश खबर आहे। जर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल पकडला तर नितीनजी चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक, भूषण शेलवले यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि विकी मांजे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे एका झेलला तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। प्रेक्षकांच्या एका झेल करता 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। प्रेक्षक हो, जरा एका अनाउन्समेंटकडे लक्ष असू द्या। सगळ्या प्रेक्षकांना आणखी एक खुश खबर आहे। जर तुम्ही बाहेर झेल पकडली तर नितीन चौधरी यांच्याकडनं 1000 रुपये, भूषण शेलवले यांच्याकडनं 1000 रुपये, विक्रांत मांजे यांच्याकडनं 1000 रुपये आणि विजयभाई भगत मित्रमंडळ यांच्याकडनं 3000 रुपये, म्हणजे एकूण 6000 भेटणार आहेत। जरा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। प्रेक्षकांनी जर बाहेर कॅच पकडली शिवसेना शहर प्रमुख आणि शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष विजयभाई भगत यांच्याकडनं 3000 रुपये, भूषण शेलवले यांच्याकडनं 1000 रुपये, नितीन चौधरी यांच्याकडनं 1000 रुपये आणि विक्रांत मांजे यांच्याकडनं 1000, म्हणजे एकूण 6000 रुपयांचा कॅश प्राइज आहे। फक्त मैदानात येऊन पकडू नका। त्यानंतर एक विशेष पारितोषिक प्रसाद खैरनार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवता आहेत। बन्याशेठ झुंजारराव यांच्याकडनं पारितोषिक लागलेलं आहे। कैलास भांडे यांनी सेमीफायनलच्या मॅच मध्ये जेवढे षटकार घेतलेले आहेत त्या षटकारांसाठी 2000 रुपये, 2000 रुपये पारितोषिक आलेला आहे कैलास भांडे यांच्यासाठी। बन्याशेठ झुंजारराव यांच्याकडनं आतिशनं जो एक षटकार खेचलाय त्याच्यासाठी 1000 रुपये बन्याशेठ झुंजारराव साहेब यांच्याकडनं आणि श्रावण डोंगरेच्या चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक बन्याशेठ झुंजारराव यांच्याकडनं। चला मॅचला सुरुवात करायची आहे। सूरज विषय चला थांबवले। हॅलो, सामना का थांबवलाय? प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी। जर मैदानाच्या बाहेर रेलिंगच्या बाहेर जर आपण झेल पकडला तर नितीनजी चौधरी यांच्याकडनं 1000 रुपये, विक्रांतजी मांजे यांच्याकडनं 1000 रुपये, भूषणजी शेलवले यांच्याकडनं 1000 रुपये आणि शहापूर शिवसेना शहर प्रमुख आणि शहापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष माननीय विजयभाई भगत साहेब यांच्याकडनं 3000 रुपये, असं एकूण 6000 रुपयांचं पारितोषिक जेलसाठी पकडलेल्या जेलसाठी लावलेलं आहे। चला मॅचला सुरुवात होईल। यष्टीरक्षकाच्या मागे
पडद्याला जे टच आहेत प्रेक्षक त्यांना विनंती करतो थोडस बाजूला जायचंय आपण. दर्शन पवार निलेशजी आपल्याला सूचना करतायत की तिथल्या प्रेक्षकांना थोडस बाजूला करा. बघा एक क्रुशल मॅच चालू आहे, गोष्ट लक्षात ठेवा, फायनल मॅच आहे. तिथे जर प्रेक्षकांच्या अडथळ्यामुळे काही झालं तर त्याला निर्णयाला जबाबदार कोण? स्ट्रायकिंग एंडला शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर, बॉलिंग ट्रॅकवर आदी मडके. पहिला चेंडू लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खाली राहिलाय. पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलची कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज आधीनं. अर्जुन बांगर आणि बाली भागरे आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील, तर आदी मडके यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल, दुसरा चेंडू ब्रेक पाहायला मिळाला. लिडिंग एज लागली आहे, चेंडू हवेत होता. एकापेक्षा अधिक तुर्तास तरी काही मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, हे कसब आहे, हे व्हेरिएशन आहे आदी मडकेकडे. चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवर जाता एक्स्ट्रा बाउन्स तर झालाच, परंतु तितक्याच संत गतीने तो चेंडू आतमध्ये देखील आला. अगदी सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली अर्जुन बांगर याच्याकडे. आश्चर्यचकित झाल्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय मात्र इथे उरला नाही. चला लवकर मॅच सुरू करायचे. अर्जुन पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर अर्जुनला बाद करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली होती गोलंदाज आधीनं. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं लिलया गोलंदाजी पाहायला मिळतात, व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. चेंडू क्रमांक 3. यावेळेला मात्र थोडीशी लाईन भरकटलेली पाहायला मिळेल. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी, वाईड प्लस 22ची 1 अशा एकूण या 2 धावा येतील. प्रेक्षक हो, अजून एक सुवर्ण संधी. मैदानाच्या बाहेर कुठेही झेल पकडा, मैदानाच्या बाहेर कुठेही, बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठेही झेल पकडा. नितीन चौधरी 1000 रुपये, भूषण शेलवले 1000 रुपये, विक्रांतजी मांजे 1000 रुपये आणि माननीय विजयभाई भगत यांच्याकडनं 3000 असे एकूण 6000 रुपयांचं कॅश प्राइज. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र पुन्हा लाईन थोडीशी आधीचा जर विचार केला, निश्चित आपण किती चांगला स्पीड टाकत असलो तरी दबाव आहे, कारण अंतिम सामना चालू आहे आणि या दबावाअंती या चुका आपण करत असतो. आपला नेहमी प्रयत्न असतो की बॅटरच्या स्लॉट मध्ये चेंडू टाकू नये. आणि खरं तर बाली समोर आहे, जो या हंगामामध्ये प्रचंड फॉर्मात असलेला प्लेअर आहे आणि त्याच्या विपक्ष ही रणनीती पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगला फटका सजवला वाईड लॉंग ऑनला. गणेश डिंगोरे तिथे मात्र तैनात असतील. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी, माफ करा 3 चेंडू आणि 5 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 5 धावा. थोडस जर आपण इथला कल्ला, यावेळेला मात्र अर्जुन बांगरच्या बॅटमधनं फटका आलाय, संधी निर्माण झाली, अंदाज चुकला आणि चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार अर्जुन बांगरच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. जबरदस्त फटका. या फटक्याची नितांत आवश्यकता होती. आधीला थोडस तुम्हाला दबावात आणावं लागेल, कारण एकच षटक आपल्याला निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळतं आणि या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करणं अत्यंत आवश्यकतेची बाब. अर्जुन बांगर यावेळेला देखना फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा आणि टेक्निकल बॅटिंग आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी आहे, तिला मात्र इथे अवतरित करणारा हा चौकार आलाय. अर्जुन बांगर यावेळेला इन्फॉर्मात येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं पहिले 3 चेंडू आधीनं हाताळले, त्या 3 चेंडू नंतर मात्र बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. सलगचे हे 2 चौकार या मॅच मध्ये मजबूतीने उभं करतील नीरज स्पोर्ट्स असनगाव या टीमला. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर.
इथे मात्र चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हा वेगवान गोलंदाज जो आहे ना आधी यानं इम्प्रेस केलंय सातत्यानं. आपण रिप्ले मध्ये बघू शकता बॅटरला फॉलो करण्याच्या नादामध्ये ज्या वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर आला, यष्टांचा वेध घेण्यासाठी चेंडू टाकला गेला. लाईन थोडीशी भरकटली गेली. व्हाईट बॉल आलाय. 14 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. लास्ट बॉल. इथे मात्र अर्जुन बांगर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 14 धावा सुरुवात चांगली झाली आहे. ज्या पद्धतीने धावा येणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने धावा येणं आवश्यक आहे, त्या पद्धतीने धावा देखील आल्यात. इथे मात्र अर्जुन बांगरच्या बॅटमध्ये आसमानी सफर करणारा आदी मडके सकट साई स्पोर्ट्स संघाच्या माना उंचावून हवाई सफर करणारा हा आहे षटकार. आणि प्रेक्षकांनी झेल देखील सोडलेली आहे. 6,000 पारितोषिक इथं मात्र गमावलं गेलंय. पहिलं षटक समाप्त झालंय. आता मात्र महागडं षटक ठरलंय गोलंदाज आधीचं. आपला स्ट्रायकर बॉलर आहे आपला हुकमी एका जाबेलला थोडासा निराश झालेला पाहायला मिळतो, थोडासा महागडा ठरलेला पाहायला मिळतो. आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आपण स्क्रीनवर पाहू शकता ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. निलेश पाटोळे यांच्या आयोजनाला दाद देण्याकरता आज हजारो शहापूरकर या तालुक्यातून विविध गावांतून या शहापूर शहरांमधून ही गर्दी बघू शकता. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं कॅमेरा पोहोचतोय, कॅमेराची नजर पोहोचते, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच दिसत आहेत. काय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या स्पर्धेला, उदंड प्रतिसाद मिळतो या स्पर्धेला. हे निलेश पाटोळे यांच्याच आयोजनातून हे साकार होऊ शकते. चला पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामधनं लगातार 3 चेंडूंवर 3 षटकार जर खेचले तर मतीनबाई शेख यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. पहिलं षटक समाप्त झालंय. 20 धावा आहेत धाव फलकावर. आणि आता मात्र साई स्पोर्ट्सचा ट्रम्प कार्ड शहापूरचा कोहिनूर जेडी जयदीप भोंडिवले. हे द्वंद्व फार चांगलं असेल, हे बॅटल फार चांगलं होईल. धीरज विपक्ष साई स्पोर्ट्स पहिला चेंडू बालीसाठी. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी ही खासियत आहे. मी सातत्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील जेडीचं विश्लेषण करताना म्हटलं होतं की या खेळाडूला आहे ना एक वेगळी क्षमतेनं परिपूर्णता लाभलेली आहे. यानं जर ठरवलं तर 6च्या 6 चेंडू तो यॉर्कर लेनचे टाकू शकतो. ब्रह्मास्त्राचा वापर करण्यामध्ये अगदी ज्याला म्हणतो माहिरत हासिल असणारा गोलंदाज म्हणून आपण सातत्याने जेडीकडे पाहत असतोय. सिंगल आली 21 धावा. अर्जुनच्या विरोधात वेगवान चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. 22च्या रूपाने एक धाव आली आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. चांगली सुरुवात काय झाली आहे. नीरज स्पोर्ट्सनं टॉस जिंकला. इथे फर्स्ट बॅटिंग करणं फार महत्वाचं होतं आणि ते केलं. बघूया हा निर्णय सार्थ ठरेल का. पुढचा चेंडू अर्जुनसाठी जेडीचा. यावेळेला मात्र शबल झाले. स्विच हिट पाहायला मिळाला आणि प्रेक्षकाने देखील झेल सोडली आहे. कमाल 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 ला जवाब. वाव वन शॉट बघा, अगदी गुडघे टेकून स्विच हिट. आणि या फटक्यासाठी प्रेक्षकांच्या तोंडातून फक्त एकच शब्द आहे, अर्जुनच्या बॅट मधनं आलेला हा कडक षटकार. वॉट शॉट. याचे जे फटके आहेत ना मित्रांनो, यासाठी अर्जुन बांगरचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधोरेखित आहे. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल, दबाव बांध जाणवतोय आणि यावेळेला हा आलाय चौकार. पंचांचा चौकाराचा इशारा. लाईटच्या पोलच्या आतून गेल्यावर चौकारच आहे मित्रा.
2 मिनिटं निलेशजी, 2 मिनिट चेक करतो तिसरे पंच. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल आणि तुमचा 12वा देखील इथे आहे, 12वा देखील इथे आहे, टेन्शन घेऊ नका. आणि हा चौकार आहे. आणि या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र 32 धावा. जबरदस्त अर्जुन नावाचं वादळ या क्षणाला मैदानाच्या आत घोंगावताना पाहायला मिळत आहे. आणि जयदीपच्या विरोधात या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा. 8 चेंडूंमध्ये 26 धावांची घणाघाती इनिंग साकार केली आहे ती अर्जुन बांगरनं. जेडीच्या विरोधात बरसला इथे मात्र हलक्या हातानं चेंडू निघून चाला. डिक्लेअर झोन मध्ये सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा. पहिल्या दोनही षटकांमध्ये नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघानं परिपूर्णरित्या अधिराज्य गाजवलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत नीरज स्पोर्ट्सची हुकूमत राहिली आहे. जेडीचा चेंडू बालीसाठी सुप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काही न उमगलेला चेंडू बाली करता षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16.50च्या सरासरीनं 33 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. 33 धावा. अजूनही 2 षटकं शिल्लक आहे त्या पहिल्या डावामधली. जबरदस्त आगाज केलाय. ज्या पद्धतीनं लय पकडली आहे, ज्या पद्धतीनं कहर केलाय, अर्जुन बांगरचं कौतुक मी यासाठीच मगाशी करत होतो की या खेळाडूला माहित आहे की कोणाच्या विरोधात आक्रमण करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला जेडी सारख्या स्ट्रायकर मेन बॉलरवर साई स्पोर्ट्सचा ट्रम्प कार्ड म्हणून समजल्या जाणाऱ्या जेडीच्या विपक्ष ज्यावेळेला तुम्ही हल्ला चढवता त्यावेळेला निश्चित एक वेगळा प्रेशर क्रिएट होतो नव्यानं बॉलिंग ट्रॅकवर येणाऱ्या बॉलरसाठी. गोलंदाज दोन षटक आणि 33 धावा. अर्जुन बांगर वन्स अगेन 9 चेंडूंमध्ये 27 धावांवर खेळणारा हा खेळाडू एक हाती किल्ला लढवतो, एका हाती संघाला सुरक्षित स्थळी नेतोय. आतिश भांडेचा हा पहिला चेंडू. हाफटाकर बॉल पुल इथे मात्र उंची गाठली आणि जयदीप बोंडिवले चुकी करणार नाही. जयदीप बोंडिवले चुकी करणार नाही.
मागच्या 9 चेंडूंमध्ये ज्यानं या मैदानामध्ये थैमान घातलं होतं, हाहाकार केला होता, त्या अर्जुन बांगरला आतिश बांडेनं पहिल्या चेंडूवर मात्र परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडले. आपण पाहू शकता हा चेंडू वुडलँड स्पॉटवर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि अगदी ज्या पद्धतीनं बॅट स्विंग थोडासा आपल्याला टायमिंग प्रॉपर नाही, आपण बघू शकता रिप्ले मध्ये. वा वा, हे सेलिब्रेशन आहे. निश्चित अर्जुनची जर फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्जुन बांगरसाठी. कमालीची फटकेबाजी, कमालीची फलंदाजी. हा खेळाडू आहे ना, मागच्या 2 हंगामापासून यानं खऱ्या अर्थानं क्रिकेटचा गाजवलाय आणि आजही याही क्षणाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचं नाव सुवर्णांकित करण्यामध्ये त्याची ही कामगिरी, त्याची ही खेळी, त्याची ही फटकेबाजी, त्याचं क्रिकेट विषयी असलेलं समर्पण सगळं काही कामी आलंय. बॅटर मैदानाच्या आत प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. झेल जर पकडला तर नितीन शेठ चौधरी 1000 रुपये, भूषणजी शेलवले 1000 रुपये, विकीजी मांजे यांच्याकडनं 1000 रुपये आणि शिवसेना शहर प्रमुख शहापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष माननीय विजयभाई भगत यांच्याकडनं 3000 असं एकूण 6000 पारितोषिक आहे. पुढचा चेंडू कॅन्डीसाठी. यावेळेला मात्र कॅन्डीची बॅट स्विच साऊंड देते आहे, पण ज्या क्षेत्रामध्ये खेळणं आवश्यक होतं तो क्षेत्रामध्ये चेंडू मात्र खेळता आला नाही. लॉंगॉनला निलेश बांगर यांनी मात्र चेंडू फील्ड केलाय. सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 34 धावा. किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत, जी लहान मुलं, त्यांना विनंती करतो की आपण थोडस बाजूला व्हा. किपरच्या मागे खुलवर टप्प्याचा चेंडू सरवाट न खेळला. इथे मात्र ओमकार परटोळे चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 बाद 35 धावा. धावांचा जो रतीप होता, जो धावांचा जो वेग, ज्या वेगाने धावा वाढत होत्या, त्यांना मात्र रोखण्यामध्ये या षटकामध्ये तुर्तास तरी आतिश भांडेला यश आलंय. भन्नाट वेगानं चेंडू टाकणारा हा गोलंदाज. यावेळेला मात्र कॅन्डीचा फॉर्म कायम आहे हे सांगणारा हा फटका. टायमिंग प्रॉपर नाही, परंतु गणेश डिंगोरे जिथे आहेत तिथे या उंच गेलेल्या चेंडूला देखील झेल मध्ये रूपांतरित करण्याची क्षमता आहे. व्हॉट कॅच, व्हॉट कॅच. काही जबरदस्त फटका खेळला होता, परंतु त्यावरही ज्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं आपण रिप्ले मध्ये बघू शकता. जबरदस्त पूल, पण तिथे गणेश डिंगोरेंची कमाल म्हणावी लागेल. व्हॉट कॅच, व्हॉट कॅच. लाजवाब, अप्रतिम, अत्युच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि ही विकेट महत्वाची होती. पहिल्या 2 षटकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर धावा आल्यानंतर कॅन्डी सारखा जो ऑडिटर बॅटर आहे त्यांना लवकरात लवकर बाद करणं आवश्यक होतं आणि अवघ्या 1 या धावसंख्येवर त्यांना माघारी परतवलंय. हार्डलेनचा वापर केला. न्यू बॅटर विजय कालचेडा. मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी विजयनं केली होती. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा धावफलकावर आहेत. या 4 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज आतिशनं आणि केवळ दोनच धावा खर्च करत तब्बल 2 गड्यांना देखील बाद केलं. महत्वाचे मोहरे टिपण्यामध्ये यश आले आतिशला. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, जे फास्ट चालू होतं नीरज स्पोर्ट्सच्या बाजूनं, जी गेम फास्ट होती तिला स्लो डाऊन केलंय आणि थोडीशी जी पॉझिटिव्हिटी होती ती मात्र आता थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्लिपच्या मागे जे प्लेयर आहेत, स्लिपच्या मागे जे प्रेक्षक आहेत, माफ करा मित्रांनो, आता काय त्यांच्या जोडीला उभं राहून फिल्डिंग करायची का तुम्हाला? आणि इथे मात्र आणखी एक मोठा धक्का.
विजय कालशिराला आल्या पावली परत पाठवण्याचं धाडस दाखवलंय गोलंदाज आतिश भांडेनं. काय जबरदस्त स्पेल आतिश भांडेचा. 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 3 विकेट प्राप्त केल्यात आतिशनं. या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 33 धावा गेल्यानंतर या षटकामध्ये पुन्हा आपल्या संघाला फ्रंटफूटवर आणण्याचं काम गोलंदाज आतिशनं केलं. साई स्पोर्ट्सची ही ताकद आहे. सातत्यानं ज्या वेळेला सगळं काही संपल्यासारखं वाटतं त्या वेळेला एक नवीन तारणहार येतो. तो नवीन प्लेअर खऱ्या अर्थात गेम चेंजरची भूमिका तो रोल अदा करतो आणि संघाला पुन्हा जागेवर घेऊन येतो. आतिश भांडेला हॅट्रिकची संधी असेल. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सलाम शेख. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा चेंडू. 35 धावा धाव फलकावर आहेत आणि हॅट्रिकचा बॉल असेल. समोर आहे सलाम शेख. इथे मात्र बॅकफूटला जाऊन जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो, आतिश भांडेचं षटक जर आवडलं असेल, ओव्हर जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टर्निंग पॉइंट काय असतो, मॅच मध्ये अडचणीचा काळ निर्माण झाल्यानंतर संघासाठी संघाला पुनरागमन करण्याची क्षमता काय असते हे या क्षणाला आतिश भांडेने दाखवून दिलंय. 2 महत्वाचे गोलंदाज फेल ठरल्यानंतर आतिश भांडे नावाचं गोलंदाजी मधलं वादळ मात्र मैदानावर कहर करून गेलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आतिश भांडे करता. काय कमालीचा स्पेल आहे. समोरच्या खेमूला सुरंग लावण्याचं काम या षटकामध्ये. प्रेक्षक आणि प्रेक्षक कॅमेऱ्यामध्ये आपण बघतोय, स्क्रीनवर आपण पाहतोय तुडुंब गर्दी. हे शहापूरकरांचं क्रिकेट विषयी असलेलं प्रेम आहे. निलेशजी पाटोळे यांच्या आयोजनाला दिलेली प्रेक्षकांनी भरभरून दाद आहे. तीन षटकं झाली आहेत. 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये केवळ आणि केवळ 2 धावा दिल्या, 3 गडी बाद केलेत. आता ओमकार परटोळे आहे, समोर बाली आहे. अजूनही या षटकामध्ये जे घडेल ते या मॅच मध्ये रंजक वळण देणारा असेल. बाली आणि ओमकार यांच्यामधला संघर्ष या मैदानाच्या आत नेमकी कोणती गणितं मांडतोय ते पाहणं रंजक ठरेल. फुल टॉस बॉल. इथे मात्र निश्चित लॉंग ऑफला अतिश आहे. कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था आणि या संभ्रमावस्थेमध्ये सलाम शेखला माघारी परतावं लागेल. निश्चित आपण रिप्ले मध्ये बघू शकतो. सलामला दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का हे देखील पाहावं लागेल. कॉलही दिला गेलेला नव्हता. शेवटपर्यंत नजरही नव्हती बालीची. सलामशी संवादही झालेला नव्हता. विदाऊट कॉल सलामनं क्रीज सोडलाय. कदाचित सलामचा प्रयत्न असेल बालीला स्ट्राईकवर आणण्याचा. गमतीचा भाग आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतील बॅटर तन्मय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावा धावफलकावर आहेत. तन्मय मॅन फ्रॉम उंबरमाळी. या 5 चेंडूंमध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेला वाटचाल करावी लागेल. कारण समोर साई स्पोर्ट्स आहे. याचा विसर नीरज स्पोर्ट्सला देखील पडू नये. 4 षटकांचा सामना आहे. ऐन फॉर्मात आपल्याला धावा पाहायला मिळतात. आणि प्रेक्षक हो, आपल्यासाठी सुवर्ण संधी हे विसरू नका. झेल जर आपण पकडला तर नितीनजी चौधरी 1000 रुपये, भूषणजी शेलवले 1000 रुपये, विक्रांत शेठ मांजे 1000 रुपये आणि शिवसेना शहर प्रमुख उपनगराध्यक्ष विजयभाई भगत यांच्याकडनं 3000 असं एकूण 6000 रुपयांचा पारितोषिक घ्या. डिलिव्हरी. आता गंमत काय झालं मित्रांनो माहितीये का, इथं नव्यानं येणारा प्रत्येक फलंदाज
बालीला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय. सलामनं प्रयत्न केला धाव काढून स्ट्राईक बदलण्याचा, सलाम बाद झाला. त्यानंतर आला तन्मय, त्यानं देखील हलक्या हातानं सिंगल साठी ट्राय केलाय. एज लागली आणि कैलास बांडे मागे. कैलास बांडे पाठीशी असल्यानंतर मग धोकाच नाहीये. झेल पकडला आणि बाद झाला. आता गंमत अशी आहे, ज्याला तुम्ही स्ट्राईकला पाहताय तो मागचे 2 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. अशा वेळेला जे चेंडू बर्बाद होत आहेत शुद्ध मराठी भाषेत किंवा निर्धाव होत आहेत, याची किंमत सेकंड इनिंग मध्ये मोजायला लागू नये यासाठी पुढच्या 4 चेंडूवर काय रणनीती असेल. नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आत. बॅटर सुमित, सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर बालीच्या बॅटमधनं सिंगल आली. त्यानंतर आला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये गडी बाद झाला. सुमित साठी पुन्हा एकदा ओमकार. चेंडू क्रमांक 3 असेल. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. लाईन चेक केली आहे, लाईन चेक केली आहे. बॉलिंग साईडनं यावेळेला रिव्ह्यू पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंच राकेश जी या. Yes, it is a wide ball. रिव्ह्यू अनसक्सेस. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव. संघाची धावसंख्या 37 धावा. इथे मात्र फटका फसलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध जाऊन चेंडू पडला. निश्चित सिंगलवर समाधान मानावं लागेल. आता तिसऱ्या चेंडूला स्ट्राईक आली आहे बालीला. संघाची धावसंख्या झाली 38. शेवटचं षटक चालू आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर आहे बाली आणि ओमकार यांच्यामधला संघर्ष पाहावा लागेल. 38 धावा फलकावर आहेत. आणि इथे मात्र जोरदार प्रहार ऑन साइडला. निलेश बांगर तैनात आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, चांगला थ्रो आहे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 40. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी. मी म्हणेल ओमकार परटोळीचं कौतुक करावं लागेल. या हाणामारीच्या महत्वाच्या षटकामध्ये बालीसारखा दिग्गज फलंदाज समोर असताना देखील ज्या प्लॅनिंगनं गोलंदाजी केली, ज्या क्वालिटीनं गोलंदाजी केली, ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली, ज्या दिशेवर नियंत्रण मिळवलंय ते मात्र कौतुकास्पद, वाखाणण्याजोगं आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्ट्राईक 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 महत्वाची. गडी बाद. परतावं लागेल माघारी. या 5व्या चेंडूवर धावबाच्या स्वरूपात विकेट. अजूनही स्क्रीनवर आपण बघू शकता रात्रीचे 59 मिनिटं झाली आहेत, म्हणजे 1 वाजायला 1 मिनिट कमी आहे. आणि या शहापूरच्या या क्रिकेटच्या तीर्थावर मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या डावामधला, या षटकामधला. 40 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 5 धावा. एकदा ओमकार साठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, एकदा ओमकार साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या ऐन महत्वाच्या क्षणाला शेवटचं षटक ज्या पद्धतीने हाताळलं ना, या 5 चेंडू कौतुकास्पद आहेत. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर बालीनं गगनाला भेदणारा हा ठोकलाय षटकार. सेहेचाळीस धावा. आणि आता मात्र विजयासाठी साई स्पोर्ट्स संघाला आवश्यक असतील 24 चेंडू 47 धावा.
24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल आणि त्यानंतर आपल्याला चित्र कळेल की श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 चा अंतिम विजेता कोण, या पर्वाचा महाविजेता कोण. आणि हे चित्र आपल्यासमोर पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ शहापूर सन्माननीय जयेशजी विदेसर मी यांना अतिशय सन्मानपूर्वक या मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय. थँक्यू सो मच अमरजी राऊत सर. खऱ्या अर्थानं षटकार ठरेल का? अगदी शेवटच्या चेंडूसाठी बाली मात्र स्ट्रायक वरती राहिला आणि त्या चेंडूचा फायदा देखील घेतला. चेंडूला पाठवलं गेलं 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि तो षटकार मात्र निर्णायक ठरू शकतो. बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी सुवर्ण संधी येते फलंदाजांसाठी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले. शेवटचा सामना, अंतिम सामना, चॅम्पियन कोण? मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला गेला तर भूषणजी शेलवले, विकी मांझे, भूषणजी शेलवले यांच्याकडनं 1000 रुपये, विक्रांतजी मांझे यांच्याकडनं 1000 रुपये, नितीन शेठ चौधरी यांच्याकडनं 1000 रुपये आणि विजयभाई भगत यांच्या माध्यमातून 3000 रुपये. एकंदरीत 6000 रुपये. क्या बात है. चला क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करून घ्या. जास्तीचा मात्र वेळ घेऊ नका. बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी साई स्पोर्ट्स शहापूर संघासाठी परभणी येते. अमोलजी गायकर साहेब, रॉकीजी अधिकारी साहेब आणि शैलेशजी संगारे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी. क्या बात आहे. अगदी जशी रात्र वाढत चालली आहे. हॅलो, जशी रात्र वाढत चालली आहे, पैसा वाढत चाललाय. बँका मात्र अजूनही ऑनलाईन सेवा चालू ठेवली आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. व्यूहरचना त्वरित सज्ज करा. नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. दशरथजी खुपसे सर यांना विनंती करेल की व्यूहरचना त्वरित सज्ज करा, क्षेत्ररक्षण सज्ज करा. 24 चेंडू 47 धावांचं लक्ष. चॅम्पियन इज चॅम्पियन. हु इज चॅम्पियन? सलामीची जोडी कैलास भांडे, द टायगर, शहापूरचा टायगर. यावेळेस बायकर बॉय गणेश डिंगोरे ध्वनी, परेश माली यांच्याकडनं देखील बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चोवीस चेंडू 47 धावांचं लक्ष असताना शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर येतोय षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. आपण पाहतायत एनपी स्पोर्ट्स शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जी स्पर्धा ओळखली जाते सुवर्ण चषक 2025. तमाम रसिक प्रेक्षकांचे, मान्यवरांचे करूयात सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतोय. शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर येतोय स्लॉकचं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायक वरती बायकर बॉय गोठेकरचा कोहिनूर हिरा गणेश डिंगोरे.
एका बाजूनं साई स्पोर्ट्स शहापूर, दुसऱ्या बाजूनं नीरज स्पोर्ट्स असनगाव. शहापूर तालुक्यातल्या दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र टीट फॉर टाईट मॅच. अर्जुन बांगर, ग्रीन सिग्नल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. लेट्स प्ले गेम ऑन. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू सो मच. जाऊयात मॅच कडे. अर्जुन बांगर पहिला चेंडू घेऊन जाईल गणेश डिंगोरेसाठी. हो हो, यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक धावतायत. अंतिम क्षणी चेंडू रोखला गेलाय. बाली बागरे, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा रोखल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण ज्या कमालीचं केलं गेलंय यावरून आपण अंदाज लावू शकता हा सामना दोन्ही टीमसाठी किती महत्वाचा आहे. लाजवाब एफर्ट बघा. आपण बघायला गेलात तर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. बाली भागरे अगदी चित्त्याचा वेग. अंतिम क्षणी चेंडूला रोखलं गेलं. स्टॉप देखील बघा काय जबरदस्त पाहायला मिळाला. चेंडूपैकी देखील सुरेख. ओहो, यावेळेस चेंडूला उडवलाय सीमा रेषे पार. किती धावा किती. इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकला गेलाय षटकार. गणेश डिंगोरेच्या माध्यमातून षटकार आलाय. बॅक टू बॅकचे 3 आले. तर अमोलजी गायकर, रॉकीजी अधिकारी आणि शैलेशजी संगारे साहेब यांच्या माध्यमातून दिले जाणार 3000 रुपये. आणि मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला विजयभाई भगत यांच्याकडनं देखील 3000 रुपये. या षटकारानं धावफलक 8 या अंकावरती. अर्जुन बांगर पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह झाला होता. बालीनं रोखल्या धावा. त्यानंतर गणेश डिंगोरेने अगदी सेफ झोन मध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी चेंडूला पाठवला 6 धाब्यांसाठी षटकार. हो, स्वतःवरती विश्वास पाहायला मिळतो या फटक्यावरती. सेफ झोन मध्ये फटका. 1 बाउंस ओव्हर द रोप. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगाया शिव छत्रपति चषक का चौकार. गणेश डिंगोरे ऑन फायर झालाय. क्या बात है. षटकारानंतर येतोय चौकार. अभी तो भाई चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है. आगाज देखा है अपने, अंजाम तो अभी बाकी है. धावफलकावरती सजल्या गेल्या 12 धाबा. अगदी धाबांचा पाठलाग मात्र यशस्वीरित्या करण्यामध्ये गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे यावेळेस सफल पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती बघायला गेला तर 2 धाबा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती 6 धाबा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा ब्लास्ट पाहायला मिळाला. सेफ झोन मध्ये फटका. 4 धाब्यांसाठी गणेश डिंगोरे. क्या बात है. अगदी इनफॉर्म फलंदाज पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अर्जुन बांगर. ओहो, संधी झाली आहे. झेल टिपला गेलाय. गणेश डिंगोरे बैक टू द पवेलियन. बड़ी मछली जाल में फंस गई है. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता तेजसनं झेल टिपला. गोल्डन विकेट. लगातार बॅक टू बॅकचे 3 षटकार आले तर कैलासजी केने साहेब यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत 3000 रुपये. म्हणजे प्रति षटकार 1000 रुपये. 3 षटकारांसाठी 3000. आवाज येत नाही. आवाज हा बोला ना. हा बोला ना. कोणाकडून. हा हा
रोशन ठाकूर आणि सत्ताबाई यांच्याकडनं गणेश डिंगोऱ्यासाठी ज्या षटकार लगावला होता त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. हो हो, यावेळेस चेंडू उडवला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. यावेळेस कोण घेणार, निर्णय नव्हता, सलाम थांबला आणि यावेळेस थांबल्यानंतर झेल देखील मात्र गमवावा लागलाय. संधी झाली होती, कॉलिंग नव्हती, यावेळेस सलाम सरसावला होता. 2 क्षेत्ररक्षक आले, झेल कोण घेणार या निर्णयामध्ये चेंडू मात्र अगदी मध्यावरती जमिनीवरती आदळला आणि झेल सुटला गेलाय. धावफलक 14 या अंकावरती. रोशनजी ठाकूर साहेब आणि सत्ताभाई यांच्याकडनं आतिश भांडेसाठी देखील एक षटकार ठोकला तर प्रति षटकारासाठी 1000 रुपये, 500 रुपये. पुन्हा एकदा ऑन ट्रॅक अर्जुन भांगर. हो, संदीप निमसे लिडिंग एज झाली आहे. संदीप निमसे अगदी सस्त्यामध्ये बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. विजयभाई भगत यांच्या माध्यमातून गुणी प्रेक्षकांसाठी पर्वणी. निश्चितपणे प्रेक्षकांनी झेल टिपला तर विजयभाई भगत यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच विजयभाई भगत. शहापूर शहर प्रमुख, शहापूर नगरपंचायत उपनगर अध्यक्ष विजयभाई भगत यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी तब्बल 3000 रुपये झेल टिपल्यानंतर. क्या बात है. निश्चितच मी तर म्हणेल या चिमुकल्याचं कौतुक करावं तितकं थोडं. कोणी किती हसा, परंतु मित्रांनो पंच जी कामगिरी करतात लेजी पाडोळे साहेब यांचे भाचे, आणि खरंच बेटा खूप मोठं काम केलंयस. कारण खऱ्या अर्थानं तुम्ही एका जागेवरती उभे राहून बघा आणि मग हसा. प्रत्येक षटकारासाठी सत्ताबाई आणि रोशन ठाकूर यांच्याकडनं प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक. परेश मांजे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी, परेश माली यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. कैलास भांडे आणि आतिश भांडेसाठी. हो, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. मिळेल केवळ एक सिंगल धाव. इक्वेशन बघायला जर गेलात तर आता मात्र धावफलकावरती धाबा 15 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि बॉल टू रनचं इक्वेशन 17 चेंडूंमध्ये 32 धाब्यांची गरज. शहापूर शहर प्रमुख, शहापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजयभाई भगत यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर झेल टिपला प्रेक्षकाने तर 1000 रुपये वाढलेत. 3000 रुपये होते, आता मात्र 4000 रुपये प्रेक्षकांसाठी विजयभाई भगत यांच्या माध्यमातून. थँक्यू भाई. आणि ते 3000 म्हणजेच तब्बल 7000 रुपये प्रेक्षकाने झेल टिपला तर, प्रेक्षकांनी झेल टिपला तर 7000 रुपये. ओहो, यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह फटका होता अगदी सुमितला. यावेळेस मात्र कमी वेळ मिळाला हा चेंडू रोखण्यासाठी, परंतु काय जबरदस्त चेंडू रोखला गेलाय. सुमित आणि आतिश यावेळेस हात मिळवतायत. आतिश विचारतोय चेंडू लागलाय का. निश्चितपणे
ही आहे खेळ, हा आहे क्रिकेट मित्रांनो. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती पाहतोय. सेकंड झाला आणि यावेळेस विचारपूस केली गेली. चेंडू लागला तर नाही मित्रा. क्या बात आहे आतिश भांडे. ओहो यावेळेस सफल होऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर राहिला. सफल चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. जसे चेंडू निर्धाव येतील तसे बघायला जर गेलात तर कहते हैं ना कि अगर खाने में जहर मिलाया जाए तो उसके लिए इलाज है, लेकिन इस मैच में अगर डॉट गेंद आए तो कोई इलाज नहीं, कोई इलाज नहीं. ओहो यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला. संकेत सर सांगताय, संदेश किस्मतराव सर सांगतायत यावेळेस की इट्स अ व्हाईट बॉल. सुमित बागरेला हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. स्ट्राइक वरती कैलास भांडे. ओहो यावेळेस फटका किती सुंदर. ओहो अर्जुन बांगर झेल छोड़ेंगे तो नाम क्या. लाजवाब झेल टिपला गेलाय. आतिश भांडे बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चितच कैलास भांडे बॅक टू द पॅव्हिलियन. अर्जुन बांगरने झेल टिपलाय. वाह क्या बात आहे. लाजवाब झेल टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात की अगदी सहजरित्या हा झेल टिपला गेला. अर्जुन बांगरने ओळखला हा चेंडू आवाक्यामध्ये आहे. सहजरित्या झेल टिपला गेला. कैलास भांडे मैदानाच्या बाहेर परततोय. तर शहापूरचा श्रावण उर्फ रावण येतोय मैदानाच्या आत. परेश माली यांच्या माध्यमातून बक्षीस येतोय षटकारासाठी, श्रावण डोंगरेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. श्रावण यावेळेस स्ट्राइक एंड वरती असेल. सुमित यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय. जर बघायला गेलात चौदा चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावा. ओहो श्रावणच्या बॅट मध्ये यावेळेस फटका सुरेख आहे. अर्जुन बांगर आहे त्या ठिकाणी. चेंडू रोखला गेलाय. एक सिंगल धाव मिळाली या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी सुमित बागरे. क्या बात आहे. लाजवाब अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतोय. वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये माहीर सुमित यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय. काळ मंत्र गोलंदाज सुमित साठी. आतिश भांडेला चेंडू कुठला ठेवावा. हो हो शेवटचा चेंडू षटकातील. ओहो उडवलाय चेंडू. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. झेल यावेळेस काय. ओ माय गॉड. सलाम यावेळेस सांगतोय की चेंडू वरती जर निश्चितपणे दशरथ आला होता. अंतिम क्षणी दशरथ देखील थांबला. सलाम देखील थांबला. कॉलिंग नाही. चेंडू धरतीवरती आदळतोय. झेल झूठा छूटा और गेंदबाज का दिल टूटा. ओहो कोणाचा झेल सोडलाय हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतिश भांडे टायगर यावेळेस मात्र बचावलाय. चला मॅच ऑन करायची आहे. मॅच थांबू नका. विनंती असेल विलंब जास्तीचा घेऊ नका. मॅच ऑन करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. आता मात्र बॉल टू रनचं इक्वेशन जर बघायला गेलात तर 12 चेंडू 28 धावा. 14च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील प्रति ओव्हर. यावेळेस मात्र श्रावण आणि आतिश या दोनही फलंदाजांना शहापूर शहर प्रमुख
शहापूर नगरपंचायत उप नगराध्यक्ष विजयभाई भगत यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर तब्बल 4000 रुपये. थँक्यू सो मच विजयभाई. चला 12 चेंडू 28 धाब्यांची गरज. चॅम्पियन इज चॅम्पियन. हु इज चॅम्पियन? वेट अँड वॉच आफ्टर 12th बॉल. 12 चेंडू 28 धाबांचं समीकरण बनलंय. आपण पाहतायत MP स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025. निळोजी पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजली गेली आहे. खऱ्या अर्थानं फायनलचा अंतिम राऊंड गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस येतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. यावेळेस मात्र वेगवान बुलेट ट्रेन येते. षटक क्रमांक 3 मध्ये समीकरण आहे 14 चेंडू 28 ची गरज असताना तेजसच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल की आतिश भांडे यावेळेस मात्र आपली आतिषबाजी याही षटकामध्ये करून दाखवेल. ओहो फुल ऑफ लेनचा चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर चेंडू सीमा रेषे पार. यवन क्वालिटी आणि ब्रँडेड षटकार आतिश भांडे याच्या बॅट मधनं. या षटकारानं मॅच मात्र पूर्णपणे बघायला गेला तर समीकरण 11 मध्ये 22 आलाय. षटकार 6 धावा आल्या आहेत आणि निश्चितपणे रोशनजी ठाकूर साहेब आणि सत्ताबाई यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये या षटकारासाठी आलेत. आतिश भांडेसाठी जमा देखील झालेत. पुन्हा एकदा तेजस यावेळेस चेंडू घेऊन जाईल आतिश भांडेसाठी. हो हो यावेळेस देखील फटका सुरेख आहे. चेंडू सीमारेषे पार. अर्जुन बांगर यांच्या आवाक्या बाहेर मैदानाच्या बाहेर घेतला गेला झेल. जावेद याने झेल टिपलाय. क्या बात है. अगदी शहापूर शहर प्रमुख शहापूर नगरपंचायत उप नगराध्यक्ष विजयभाई भगत यांच्याकडनं 4000 रुपये तसेच तब्बल 7000 रुपयाचं पारितोषिक. जावेद क्या बात है. 7000 रुपये. पुन्हा एकदा तेजस बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. पूर्णपणे मॅच फिरवली गेली आहे. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. कट केला. एक सिंगल घेतली गेली आहे. 9 चेंडू. दुसऱ्या षटकारासाठी देखील रोशन ठाकूर साहेब आणि सत्ताभाई यांच्याकडनं पुन्हा एकदा 1000 रुपये आलेत आतिश भांडेसाठी. इक्वेशन 9 चेंडू 15 धावा. धावफलकावरती 32 धावा सजल्या गेल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा जमा झाल्यात आणि आता मात्र 9 चेंडू 15 ची गरज आहे. वरती श्रावण आहे. ओहो यावेळेस मात्र ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेर चेंडू पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे. महागडं षटक म्हणावं लागेल. तेजस बॅक टू बॅकचे 2 षटकार आणि पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललं गेलं. ऑन प्रेशर गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु ज्या वेळेस संकट येतात त्यावेळेस संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहास. यावेळेस मात्र तेजसला सामोरं जावं लागेल संकटांना. ओहो यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय एक सिंगल धावेसाठी. या सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावतोय. इक्वेशन आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. आठ चेंडू 13 धाव्यांची गरज असताना 2 चेंडू तेजसच्या माध्यमातून चांगले हाताळले गेले तर निश्चितपणे मॅच मध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ येऊ शकतो. परंतु येणारे 2 चेंडू किती धावा दिल्या जातील तेजसच्या माध्यमातून याकडे देखील बघलं जाईल. तर जावेद भाई दिवाळी तो मनाएंगे. 7000 रुपये निश्चितपणे येतील. अकाउंटला देखील जमा होतील. तब्बल 7000 रुपये 2 षटकारांसाठी
3 षटकारांसाठी शहापूर शहर प्रमुख, शहापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष ओहो यांच्याकडनं बक्षीस येते, परंतु यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि बडी मछली जाल में आतिश पांडे माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅकच्या 2 6 साठी 3000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अमोल साहेब गायकर, रॉकी अधिकारी साहेब आणि शैलेशजी संगारे साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस येत आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार लगावले तर रोख रक्कम 3000 रुपये देण्यात येतील. हो जमा झाले बघा, आपण स्क्रीनवर पाहू शकताय. प्रेक्षकाला भेटले तब्बल 7000 रुपये. 14 नोट्स, अगदी 5000 रुपयाची एक नोट, अशा 14 नोट्स मिळतात. ओके, विजयभाई भगत यांच्या माध्यमातून गुगल कॅश आली आहे निश्चितपणे 4000 रुपये. विजयभाई भगत मनापासून आभार. खऱ्या अर्थानं आपण पाहताय शहापूर शहर प्रमुख, शहापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष. पुढच्या कॅश साठी प्रेक्षकाला विजयभाई भगत यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपयाचं बक्षीस येत आहे. क्या बात है, 4 दिलेत आता 5. विजयभाई भगत यांच्या माध्यमातून प्रेक्षकाने झेल टिपला तर 5000 रुपये. ओहो यावेळेस मात्र संधी मैदानाच्या आत झाली आहे. तेजस साठी टिपला गेलाय झेल. निलेश यावेळेस माघारी परततोय. निलेश बांगरची गोल्डन विकेट प्राप्त झाली आहे. बॅक टू बॅकची विकेट. तेजस कमालीची गोलंदाजी कमबॅक करून दिलंय. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आधी धाबा जमा झाल्यात किती तर 34 धाबा. आता बॉल टू रनचं इक्वेशन 6 चेंडू 13 धाबा. न तेरा न मेरा, ये वक्त किसका, ये सामना किसका, इस सामने में चैंपियन कौन, ये आने वाले 6 गेंदे ही बताएंगी. 6 चेंडू 13 धावा. स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती बाली येतोय. बाली भागरे, क्या बात है, तोडीस तोड उत्तर दिलं जातंय. टीट फॉर टाईट, टाईट फॉर टाईट. अगदी रोमांचक सामना पाहायला मिळतोय. चॅम्पियन साठी काय कस लावला जातोय दोन्ही टीमच्या बाजूनं. अफलातून शेवटचं षटक, अंतिम षटक येऊन ठेवलंय. आता मात्र 6 चेंडू 13 धाब्यांची गरज. श्रावण ये भावा, 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. साखरपुडा कोणाचा, नीरज स्पोर्ट्स असनगाव संघाचा की साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा. 11 अंक कोणाच्या, गोल्डन मॅन कोण, येणारे 6 चेंडू सांगून जातील. बाली भागरे महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी यावेळेस मात्र चेंडू दिला गेलाय. बाली भागरे याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. तेजसने काम केलंय. निश्चितपणे 2 षटकार आले परंतु ठेवल्या गेल्यात 13 धाबा. विजयभाई भगत यांच्या माध्यमातून प्रेक्षकाने मैदानाच्या बाहेर झेल टिपला. तब्बल विजयभाई भगत यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत 5000 रुपये +3 म्हणजेच 8000 रुपये. ओहो यावेळेस पहिला चेंडू अवांतर रेस्टरची धाव देणारा. लेग स्टिकला मिस करतोय चेंडू, पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. 1 धाव फलकावरती कमी केली गेली आहे. आता मात्र 6 चेंडू 12 धावा. सहा चेंडू मध्ये 12 धावांची गरज. सेकंड वरती शहापूरचा श्रावण उर्फ रावण. यावेळेस 6 चेंडू मध्ये 12ची गरज असताना मात्र बॅक टू बॅकचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी मी तर म्हणेल की बॅटने धावा गेल्या तर हरकत नाही मित्रांनो, परंतु या ऐन मोक्याच्या क्षणाला गोलंदाजी चुकीची घडतीये. बाली चांगला चेंडू धावा लागेल. बदलतय 6 चेंडू 11 धावा.
6 चेंडू 11 धाब्यांची गरज. ओ यावेळेस काय दबाव प्रेशर संपूर्णपणे पाहायला मिळतोय बाली बागरेवरती. बॅक टू बॅकचा तिसरा वाईट चेंडू. हो हो यावेळेस बाली बागरे बॅक टू बॅकचे 3 एक्स्ट्राचे चेंडू टाकतोय. वाईट चेंडू टाकले गेलेत बॅक टू बॅकचे 3 आणि आता मात्र समीकरण सोपं करून ठेवलंय. 6 चेंडू 10 ची गरज. हो हो श्रावण यावेळेस मात्र सेकंड वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू यावेळेस पुल केलाय. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली कलेक्ट करून थ्रो करेल दरम्यान सिंगलची डाव डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. घेतल्या गेल्यात या चेंडूवरती 2 धाबा. आता मात्र चेंडू राहिलेत 5 धाबा राहिल्यात 8. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. बक्षीस वाढलंय. विजय भाई भगत शहापूर शहर प्रमुख शहापूर नगरपंचायत उपनगर अध्यक्ष यांच्या माध्यमातून विजय भाई भगत हे सांगतायत की आता मात्र प्रेक्षकने मैदानाच्या बाहेर झेल घ्यावा आणि मिळतील तब्बल 6000 रुपये. क्या बात आहे विजय भाई भगत. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा विजय भाई भगत यांच्यासाठी. भूषणजी शेळवे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये. विकीजी मांजे यांच्याकडनं 1000 रुपये आणि विकी मांजे नितीनजी चौधरी यांच्याकडनं 1000 रुपये. एकंदरीत 6+3 म्हणजे तब्बल 9000 रुपये प्रेक्षकांसाठी मैदानाच्या बाहेर झेलला. तर परंतु सामना कुठे आलाय हे देखील 4 चेंडू 7 धाबा. बालीने बॅक टू बॅकचे 3 चेंडू वाईट टाकले परंतु तदनंतर सांगतोय की कमबॅक कसं करावं हे देखील आम्ही जाणतोय. यावेळेस चांगली लेंथ गाठली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती मात्र जेडी जयदीप भोंडिवले पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट मधला सितारा. चार चेंडू विजयासाठी 7 धाबा. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज असताना यावेळेस पुन्हा एकदा बाली बागरे. ओहो फटका सुरेख लाजवाब. यावेळेस मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवला आलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. आता मात्र विजयासाठी. अरे पण अंपायर काय करतायत. रोशनजी ठाकूर साहेब आणि सत्ताबाई यांच्याकडनं या षटकारासाठी देखील 500 रुपये आलेत. थँक्यू सो मच रोशन भाई आणि सत्ताबाई. त्यांची कॅश अगदी चेंडू लगावल्यानंतर त्वरित कॅश येते. क्या बात आहे. कॅश घेतली प्रेक्षकानं. प्रेक्षकाचं नाव कळेल का. बॉल टाकून घ्या. चला मॅच ऑन करा. मॅच चालू करायचे. पंच एक चेंडू टाकून घ्यायचे कारण अजूनही 3 चेंडू मध्ये 1 धाब्याची गरज आहे. बाली क्षेत्ररक्षण सज्ज करा. दशरथजी खुपसे सर. चला बॉल टाकून घ्यायचे. मॅच चालू करायची आहे. 3 चेंडू 1 धाब्याची गरज. स्कोर इक्वल झालाय. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजेच या 3 चेंडू मध्ये 1 धाव मात्र कंप्लीट करावी लागेल साई स्पोर्ट शहापूर संघाला. परंतु क्या बात है जेडी जयदीप बोंडिवले सांगतोय की भाई जब तक हमें बाजुओं में दम है. क्या बात है. लाजवाब फटका सजवला गेला. तीन चेंडू 1 धाब्याची गरज. चला मॅच ऑन करायची. पंच 3 चेंडू मध्ये 1 धाब्याची गरज. बाली बागरे यावेळेस पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल.
ओहो, यावेळेला चेंडू उडवला. अर्जुन बांगर आहे, झेल टीपला गेलाय. फलंदाज बाद. जयदीप बोंडिवले बॅक टू द पवेलियन. 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज असताना सेन्सिबल फटका पाहायला मिळाला. अर्जुन बांगर होता, झेल टिपला गेलाय आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू 1 धाव. विजयासाठी 2 चेंडू एका धावेची गरज. चला न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर व्हा. रोहन शेळके यावेळेस मात्र मैदानाच्या आत इंटर झालाय. चला नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, व्यूहरचना सज्ज करा. रोहन शेळके याने जर चौका किंवा षटकार मारून मॅच विन केली तर रोशनभाई आणि सत्तारभाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे रोशनभाई आणि सत्तारभाई, खरंच मनापासून आभार. अगदी बक्षीस लावल्यानंतर तत्पर कॅश या ठिकाणी हजर होतीये, याला म्हणतात खऱ्या अर्थानं कॅश प्राइज. 2 चेंडू एका धावेची गरज. बनाशेठ झुंजाराव साहेब, विजयभाई भगत यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला तर तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फायनल मॅच साठी. 2 चेंडू आणि 1 धाव. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय आणि यावेळेला श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 चे विजेते ठरले. चला लगेचच आपण पारितोषिक वितरणाला इथे सुरुवात करणार आहोत. चला पारितोषिक वितरण.